महागणाधिपतये नमः। सजयति सिन्दूरवदनो देवो यतपादपङ्कजस्मरणं वासरमणिरिवत्तमसां राशिनाशयति विघ्नानां। श्रीसरस्वत्यै नमः। नमस्ते शारदे देवी सरस्वतीमती प्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते। श्री गुरुदत्तात्रेयाय नमः। कृते जनार्दनो देवश्रितायां रघुनन्दनः, द्वापारौ रामकृष्णौ च कलौ श्रीपाद श्रीवल्लभः। श्री श्री गुरवे नमः। हृदयान्तरी वसेतु श्रीगुरुमाऊली, वरदहस्तधर मम श्री, तव प्रेमलाभो जन्म जन्मान्तरी, उद्धारावे कृपाळवा श्रीहरिराया। श्रीमद्भागवत महापुराण प्रथमस्कंद अथैकादशोऽध्यायः। श्रीकृष्णांचे द्वारकेमध्ये राजोचित स्वागत। सूत म्हणाले, श्रीकृष्णांनी आपल्या समृद्ध अशा आनर्त देशात जाऊन पोचल्यानंतर तेथील लोकांच्या विरहवेदना जणू शांत करण्यासाठी आपला श्रेष्ठ पांचजन्य नावाचा शंख वाजविला. भगवंतांच्या ओठांच्या लालीने लाल झालेला तो शुभ्र रंगाचा शंख वाजवितेवेळी त्यांच्या हातात इतका शोभायमान दिसत होता की जसे काही लाल रंगाच्या कमळावर बसून कुणी राजहंस उच्च स्वरात मधुर गान गात आहे. संसारातील भयाला भयभीत करणारा भगवंतांच्या शंखाचा तो ध्वनी ऐकून सगळी प्रजा आपले स्वामी श्रीकृष्ण यांच्या दर्शनाच्या लालसेने त्यांना सामोरी आली. भगवान श्रीकृष्ण आत्माराम आहेत, ते आत्मलाभानेच सदा सर्वदा पूर्ण काम आहेत असे असूनही जसे लोक मोठ्या आदराने भगवान सूर्यालाही निरांजन ओवाळतात, त्याचप्रमाणे प्रजेने अनेक प्रकारच्या भेटी देऊन श्रीकृष्णांचे स्वागत केले. सर्वांचे चेहरे प्रफुल्लित झाले. सर्वांचे सुहृद आणि संरक्षक अशा भगवान श्रीकृष्णांची ते हर्षदगद वाणीने अशा प्रकारे स्तुती करू लागले की जशी मुले आपल्या वडिलांशी बोबड्या पुलाने बोलतात. हे नाथ, आम्ही आपल्या चरणकमलांना सदैव प्रणाम करतो, ज्या चरणांना ब्रह्मा शंकर इंद्रसुद्धा वंदन करतात, जे चरण या संसारात परमकल्याण इच्छिणाऱ्यांचे सर्वोत्तम आश्रय आहेत. त्यांना शरण गेल्याने परमसमर्थ काळही त्यांचे काहीही वाकडे करू शकत नाही. हे विश्वबंधू, आपणच आमचे माता पिता सुहृद आणि स्वामी आहात. आपणच सद्गुरू आणि परम आराध्य दैवत आहात. आमच्या चरणांची सेवा करून आम्ही कृतार्थ झालो आहोत. आपण आमचे कल्याण करा. आहा, आपल्या प्राप्तीने आम्ही सनाथ झालो, कारण सर्व सौंदर्याची सार असलेल्या आपल्या रूपाचे आम्ही दर्शन करीत आहोत. तसेच प्रेमळ स्मित हास्यपूर्वक स्निग्ध दृष्टीने पाहणारे मुखकमल आम्हाला पाहावयास मिळत आहे. हे दर्शन तर देवांनाही दुर्लभ आहे. कमलनयन श्रीकृष्णा, आपण आपल्या बांधवांना भेटण्यासाठी जेव्हा हस्तिनापुराला किंवा मथुरेला जाता तेव्हा आपल्याशिवाय जाणारा एक एक क्षण आम्हाला कोट्यवधी वर्षांइतका मोठा वाटतो. सूर्याशिवाय डोळ्यांची जशी तशी आमची आपल्याखेरीज अवस्था होते. प्रजेच्या मुखांतून अशी स्तुतिवचने ऐकत आणि आपल्या कृपामय दृष्टीने त्यांच्यावर अनुग्रह करीत भक्तवत्सल भगवान श्रीकृष्णांनी द्वारकेत प्रवेश केला. ज्याप्रमाणे नाग आपल्या पाताळाचे रक्षण करतात, त्याप्रमाणे भगवंतासारख्याच बलवान मधु भोज दाशार्ह अर्ह कुकुर अंधक आणि वृष्णीवंशी यादव द्वारकेचे रक्षण करीत होते. द्वारकापुरी सर्व ऋतूंच्या संपूर्ण वैभवांनी संपन्न होती. तसेच पवित्र वृक्ष आणि वेलींच्या बागांनी युक्त होती. ठिकठिकाणी फळांचे वृक्ष, फुलांच्या बागा आणि क्रीडावने होती. अधूनमधून दिसणारी कमळांची शोभणारी सरोवरी नगराची शोभा वाढवित होती. नगरातील दरवाजे, महालांची दारे आणि रस्त्यांवर भगवंतांच्या स्वागतासाठी तोरणे लावली होती. चारी बाजूंनी रंगीबेरंगी ध्वज आणि पताका फडकत होत्या. त्यामुळेच त्या ठिकाणी प्रखर सूर्यकिरण जाणवत नव्हते. तेथील राजमार्ग, अन्य सडका, बाजार आणि चौक येथे झाडझूड करून तेथे सुगंधित द्रव्यांचा सडा टाकला होता. भगवंतांच्या स्वागतासाठी उधळलेली फळे, फुले, अक्षता इत्यादी सगळीकडे पसरल्या होत्या. घरोघरींच्या दारांवर दही, अक्षता, फळे, ऊस, पाण्यांनी भरलेले कलश, भेटवस्तू, धूपदीप इत्यादी सजावट केली होती.
जेव्हा उदार अंतःकरणाचे वसुदेव, अक्रूर, उग्रसेन, अद्भुत पराक्रमी बलराम, प्रद्युम्न, चारुदेष्ण आणि जांबवती पुत्र सांबाने असे ऐकले की आपले प्रियतम भगवान श्रीकृष्ण येत आहेत, तेव्हा आनंदाच्या भरात त्यांनी झोप, उठणे, बसणे, भोजन इत्यादी सोडून दिले. प्रेमोल्लासाने त्यांची हृदय उंच बळून आली. शुभशकून व्हावे म्हणून त्यांनी गजराजाला अग्रभागी ठेवून मंगलपाठांचे गायन करणाऱ्या मंगलमयी सामग्रींनी सुसज्ज अशा ब्राह्मणांना बरोबर घेऊन ते निघाले. शंख, तुतारा आदी वाद्या वाजू लागली आणि वेदघोष होऊ लागला. मोठ्या हर्षाने सर्वजण रथात बसून आदरपूर्वक भगवंतांच्या स्वागतासाठी निघाले. गालांवर चमकणाऱ्या कुंडलांचा प्रकाश पडल्याने ज्या अत्यंत सुंदर दिसत होत्या, अशा शेकडो वारांगना भगवंतांच्या दर्शनासाठी उत्सुक होऊन पालख्यात बसून भगवंतांच्या स्वागतासाठी निघाल्या. पुष्कळसे नट, नर्तक, गायक, कीर्ती गाणारे सूत, मागध आणि बंदीजन भगवान श्रीकृष्णांचे अद्भुत चरित्र गायन करू लागले. भगवान श्रीकृष्णांनी बांधव, नागरिक आणि सेवक यांना त्यांच्या योग्यतेनुसार स्वतंत्रपणे भेटून त्या सर्वांचा सन्मान केला. कोणाला मस्तक लववून नमस्कार केला, कोणाला शब्दांनी अभिवादन केले, कोणाला आलिंगन दिले, तर कोणाशी हस्तांदोलन केले, कोणाकडे हास्यमुद्रेने पाहिले, तर कोणाला केवळ प्रेमळ नजरेने पाहिले. ज्याची जशी इच्छा होती तशी पूर्ण केली. अशा रीतीने अंत्यजापर्यंत सर्वांना संतुष्ट करून गुरुजन, सपत्नीक ब्राह्मण, वृद्ध तसेच अन्य वडिलांचे आशीर्वाद ग्रहण करीत आणि बंदीजनांकडून स्तुती ऐकत सर्वांसह वर्तमान भगवान श्रीकृष्णांनी नगरात प्रवेश केला. शौनक महोदय, भगवान ज्यावेळी राजमार्गावरून जात होते तेव्हा द्वारकेतील कुलीन स्त्रिया भगवंतांच्या दर्शनातच परमानंद मानित आपापल्या गच्चीवर चढून बसल्या. भगवंतांचे वक्षस्थळ मूर्तिमान सौंदर्य लक्ष्मीचे निवासस्थान आहे. त्यांचे मुख नेत्रांनी पिण्याचे सौंदर्य सुधेने भरलेले पात्र आहे. त्यांचे बाहू लोकपालांचे निवासस्थान आहे. त्यांचे चरणकमल भक्तांचे आश्रयस्थान आहेत. त्यांचे अंग प्रत्यंग शोभेचे धाम आहेत. भगवंतांचे हे रूप द्वारकावासी नित्य निरंतर पाहत असतात, तरीसुद्धा त्यांच्या नेत्रांची तृप्ती होत नाही. द्वारकेच्या राजपथावरून जाताना भगवान श्रीकृष्णांच्या मस्तकावर शुभ्रवर्णाचे छत्र धरले होते. शुभ्रवर्णाच्या चवऱ्या ढाळल्या जात होत्या. चारी बाजूंनी पुष्पवृष्टी होत होती. पितांबर आणि वनमाला त्यांनी धारण केली होती. त्यामुळे श्यामवर्णाचा मेघ एकाच वेळी सूर्य, चंद्र, इंद्रधनुष्य आणि विद्युत तेजाने शोभिवंत दिसावा तसे श्रीकृष्ण शोभायमान दिसत होते. भगवान सर्वप्रथम आपल्या मातापित्यांच्या महालात गेले. तेथे मोठ्या आनंदाने त्यांनी देवकी आदी आपल्या 7 मातांच्या चरणावर डोके टेकवून नमस्कार केला आणि मातांनीही त्यांना आपल्या छातीशी कवटाळून मांडीवर बसवून घेतले. त्यांच्या स्तनातून दुधाच्या धारा वाहू लागल्या. त्यांचे हृदय हर्षाने पुलकित झाले आणि आनंदाश्रूंनी त्या त्यांच्यावर अभिषेक करू लागल्या. नंतर मातांची आज्ञा घेऊन आपल्या सर्व प्रकारच्या भोगसामग्रींनी संपन्न असलेल्या सर्वश्रेष्ठ भवनात ते गेले. तेथे 16,000 पत्न्यांचे निरनिराळे महाल होते. आपले प्राणनाथ भगवान श्रीकृष्ण पुष्कळ दिवस दूर राहून घरी आल्याचे पाहून राण्यांची हृदय आनंदाने भरून गेली. त्यांना आपल्या शेजारी पाहून आपले ध्यान सोडून त्या एकाएकी उठून उभ्या राहिला. त्यांनी आपल्या केवळ आसनानाच नव्हे तर पती परगावी गेल्यानंतर जे नियम पाळले होते त्यांचाही त्याग केला. त्यावेळी त्यांच्या मुखांवर आणि नेत्रांवर लज्जा दाटून आली. भगवंतांविषयी त्यांचे प्रेम कळण्याच्या पलीकडचे होते. त्यांनी प्रथम मनोमन, नंतर दृष्टीने आणि तदनंतर मुलाने मिठी मारावी तसे त्यांना आलिंगन दिले. शौनक महोदय, त्यावेळी त्यांच्या नेत्रातून ज्या अश्रुधारा वाहू लागल्या, संकोचास्तव त्या रोखण्याचा त्यांनी पुष्कळ प्रयत्न केला, पण प्रेमभावातिरेकाने अश्रू उघळलेच. जरी भगवान श्रीकृष्ण एकांतात नेहमी त्यांच्याजवळ राहत असत, तरीसुद्धा त्यांचे चरणकमल त्यांना पदोपदी नवीन वाटत असत. स्वभावाने चंचल असणारी लक्ष्मी, ज्यांना क्षणभरसुद्धा जेथे सोडित नाही, तेथे त्यांचे सानिध्यात कोणती स्त्री तृप्त होईल बरे? ज्याप्रमाणे वायू बांबूंचे घर्षण करून अग्नी उत्पन्न करून त्यांना जाळून टाकतो, त्याचप्रमाणे पृथ्वीला भारभूत झालेल्या आणि शक्तिशाली राजांमध्ये परस्पर फूट पाडून स्वतः शस्त्र हातात न धरता भगवान श्रीकृष्णांनी त्यांना अनेक अक्षौहिणी सैन्यासह एकमेकांकडून मारले आणि त्यानंतर स्वतः शांत राहिले. साक्षात परमेश्वरच आपल्या मायेने या मनुष्यलोकात अवतीर्ण झाले आणि हजारो रमणी रत्नांमध्ये राहून त्यांनी साधारण मनुष्यासारखे वर्तन केले. त्यांचे निर्मळ आणि मधुर हास्य त्यांच्या हृदयातील तीव्र प्रेमभावनांचे सूचक होते. ज्यांच्या लज्जापूर्ण कटाक्षाने विवळ होऊन शुद्ध हरपून विश्वविजयी कामदेवाने सुद्धा आपल्या धनुष्याचा त्याग केला होता, अशा सौंदर्यवान स्त्रिया आपल्या कामचेष्टांनी
ज्यांच्या मनात यत्किंचितही क्षोभ उत्पन्न करू शकल्या नाही, त्या निस्संग भगवान श्रीकृष्णांना संसारी लोक आपल्यासारखेच कर्म करताना पाहून आसक्त मनुष्य समजतात. हा त्यांचा मूर्खपणाच आहे. हीच भगवंतांची महती आहे. प्रकृतीत राहूनसुद्धा तिच्या गुणांनी ते कधी लिप्त होत नाही. जसे नेहमी भगवंतांना शरणागत बुद्धी स्वतःमधील गुणांनी लिप्त होत नाही. जसे अहंकारी वृत्ती ईश्वराला आपल्याच धर्मांनी युक्त आहे असे मानते, त्याप्रमाणे त्या मूर्ख स्त्रियासुद्धा श्रीकृष्णांना आपला एकांत सेवी स्त्रीलोलूप भक्त समजत होत्या, कारण त्या आपल्या स्वामींचा महिमा जाणत नव्हत्या. अध्याय 11 समाप्त. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्या संहिताया प्रथमस्कंदे नैमिष्योपाख्याने कृष्णद्वारकाप्रवेशो नामैकादशोऽध्यायः. यदक्षरपदभ्रष्टं मात्राहीनं तु यद्भवेत् तत्सर्वं क्षमतां देव नारायण नमोऽस्तुते. मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्कृतं तु मया कर्म परिपूर्णं तदस्तु मे. कशालादिला जन्मतेहि कळेना करावे परिकायतेहि सुचेना. जावो न जीवन परिमाझे वाया क्षमा कर श्री सद्गुरुराया. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पितमस्तु. श्री सद्गुरु चरणारविंदार्पणमस्तु.